पाली संघ सलामीची जोडी स्ट्राइक एनवर पवन नॉस्ट्राइक एनवर कुणाल ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल खेचून मारलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे शॉट अँड पुल आणि गोल केले 6 धावांसाठी षटकार. आणखी एक सामना आपण बघतोय जिकडे फलंदाजांना षटकाराने सुरुवात केली. तर सर्व मान्यवर आमच्यातून रजा घेत असताना त्यांना देखील धन्यवाद देऊयात. गुरुनाथजी जाधव साहेब असतील, पंचायत समिती माजी सभापती आणि विद्यमान सदस्य श्रीकांतजी गायकर साहेब, रवींद्र विशे साहेब, गिरीश दादा पाटील आपण वेळात वेळ काढून या भोकरीच्या क्रीडा नगरीमध्ये माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषकाला उपस्थिती दाखवली. आपलं विशेष धन्यवाद. सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्याच बॉलवर आक्रमण चढवले पवनने. चांगला स्ट्रोक होता, खराब बॉल होता आणि त्याचा फायदा घेत असताना षटकाराने गोलंदाज गणेशचं चांगलंच स्वागत केले. चांगला बॅटचा स्विंग पाहायला मिळाला होता. यावेळेला खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय. फटका चांगला होता परंतु समोर फिल्डर आहे मेडॉनला. चांगलं क्षेत्ररक्षण धाव मिळणार नाहीये फलंदाजाला. याची पूर्णपणे दक्षता फिल्डरने घेतली. दुसऱ्या बॉलवर लेंथ मध्ये बदल करताना गणेश आपल्याला पाहायला मिळाला. लेंथ चांगली होती यावेळेस देखील लेंथ चांगली होती. थोडीशी बोट जरूर फिरवली, गतीचा वापर केला. अजून एक चांगला बॉल. पहिला बॉल अजय सर खराब होता. शॉर्ट बॉल टाकला त्यावर खेचून मारला होता आणि त्याच्यानंतर दोन चांगले बॉल गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळाले. यस, थोडी चूक झाली होती पहिल्या बॉलवर परंतु ती चूक सुधारत असताना गोलंदाज गणेश यावेळेला बॅक ऑफ लेन टॉपेज आहे. बॉल हवेत, फिल्डर बॉल खाली परंतु कॅच ड्रॉप. कॅचेस फार ड्रॉप होताना दिसलेत आज. त्याच्यानंतर एक धुंद वाजवली. प्रयत्न चांगले केले. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक धावत येत होता, हात टाकले, कॅप्टन होते, कॅच सुटली. येस, थोडासा कठीण झेल होता परंतु तुम्ही जेव्हा बॉलच्या खाली पोहोचता आणि तुमच्या हातात जेव्हा बॉल पडतो तेव्हा झेल स्वीकारणं गरजेचं असतं परंतु त्यामध्ये अपयश फिल्डरला आलेला आहे. एक धाव मिळाली. धावसंख्या 7 या आकड्यावर 4 चेंडूंचा खेळ संपलाय. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. यानंतर देखील एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. यानंतर आजची शेवटची मॅच असेल क्वार्टर फायनल. काल पहिला क्वार्टर फायनलचा सामना D11 भोकरी आणि वेताळ स्पोर्ट दळेपाडा या दोन संघादरम्यान आपण पाहिला होता आणि अगदी रंगतदार अवस्थेत ती देखील मॅच गेली होती. एक वेळेला असं वाटलं होतं की अगदी सहजरित्या सामना जिंकतील D11 भोकरी संघ परंतु 10 बॉल 13 धावांचं इक्वेशन त्यांना बनवता आलं नाही. वेताळ स्पोर्ट दळेपाडा संघानं पलटवार केला आणि सामना जिंकला. सुरेख बॉल अगदी खोलात टाकलाय. बॅटची थोडीशी एज, विकेट किपरनं बॉल अडवलाय. डॉट बॉल. चांगले क्षेत्ररक्षण विकेट किपरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. बॅटची कडा होती, लेग स्लिप मध्ये त्याने पाय टाकले, त्याने संरक्षण केले, काही धावा वाचवल्या. वेगाने गोलंदाजी सुरू आहे आणि विकेट किपरची भूमिका या मैदानामध्ये खूप चांगली करावी लागते कारण का आउटफील्ड मागे खूप फास्ट आहे. शेवटचा बॉल राऊंड द विकेटने. वाव, काय जबरदस्त डिलिव्हरी. गुड लाईन वर पिच करत असताना थोडासा आतमध्ये बलन घेत असताना सरळ वेगाने बीट केले आणि डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनबाद 7. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता कुणालनं परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्कच बनवता आला नाहीये. चेंडूपासून कुठेतरी थोडासा दूर देखील जाताना दिसला. मात्र लाईन लेंथ फारच चांगली पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. पहिल्या बॉलवर षटकार आला होता परंतु शेवटचे 5 बॉल्स फक्त एकच धाव खर्च केली. कौतुकास्पद गोलंदाजी, जबरदस्त कमबॅक गोलंदाज गणेशचं पाहायला मिळालं. पहिलं षटक समाप्त झालंय. प्रथम बॅटिंग करत असताना आवाज स्पोर्ट्स पाली संघ या मॅच मध्ये. धावसंख्या बिनबाद 7. सुरुवात चांगली केली गोलंदाजी करत असताना गणेशने. पहिला बॉल थोडासा खराब टाकला, शॉर्ट बॉल टाकला, त्यावर प्रार झाला परंतु त्यानंतर त्याला एक सूर सापडला आणि त्याची गाडी ट्रॅकवर येत असताना बाकीचे 5 बॉल त्याने अप्रतिम टाकले. त्यामध्ये 4 बॉल डॉट होते, एका बॉलवर सिंगल आली. बिनबाद 7 अशी सुरुवात झाली. आजच्या दिवसामध्ये गावदेवी आंबारच्या टीमचं क्रिकेट देखील चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. सातत्याने गोलंदाजी आणि फलंदाजी अप्रतिम राहिली. षटक क्रमांक दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी अमित टीमचे कॅप्टन आहेत, त्यांच्याच माध्यमातून जेल सोडला होता. समोर लेफ्ट हँड बॅटर ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल हॅट ट्रॅकर हुक करून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे, कॅच सुटली आहे. शॉर्ट थर्ड फाईन लेग मध्ये आणि बॉल चाललाय फर्स्ट स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. सोपा जेल होता हा.
प्रथमेशच्या हातातून हा बॉल सुटलेला आहे, कॅच ड्रॉप झाला आणि 4 धावा देखील मिळत आहेत फलंदाजाला. पवन ऑन स्ट्राईक, धावसंख्या 11. पुढचा बॉल लेफ्ट राईट ओव्हर द विकेट, फुल टॉस. यावेळेला जबरदस्त फटका, स्विंग केलाय, बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. 6 धावा, षटकार आणि DRS ची मागणी. फुल बॉल फुल टोल वसूल जरूर केले, परंतु आता बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS चा वापर केला. स्ट्राईकला पवन होता, त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. फेअर डिलिव्हरी, साधा बाई येथील आक्रमण चढवायला सुरुवात केली. अमितला टार्गेट केले असं वाटतं. पहिला बॉल त्याचा खराब होता, शॉर्ट बॉलवर कॅचची संधी होती, खराब बॉलवर विकेट आली असती, कॅच सुटली आणि त्याच्यानंतर जीवनदान मिळाल्यानंतर पवनच्या बॅटमधून दुसरा बार षटकार आला. बॅटचा पूर्ण स्विंग पाहायला मिळाला होता आणि फुलटॉसचा बरोबर खरपूस समाचार त्याने घेतलाय. या अगोदर थोडी नशिबाची साथ मिळाली आहे, कॅच ड्रॉप झालाय त्याचा आणि त्याचा आता फायदा घेत असताना फलंदाज पवन. धावांचा वेग वाढतोय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा फलकावर होत्या, आता 17 धावा लागलेल्या आहेत. पुढचा बॉल यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल आहे, थोडा दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क यावेळेला पाहायला मिळाला नाहीये. कमजोर बॉलवर प्रहार केलेत फलंदाजांनी, परंतु जेव्हा जेव्हा चांगल्या टप्प्यावर किंवा चांगल्या लाईननं बॉल टाकले गेलेले आहेत तेथे फलंदाज थोडेसे चाचपडताना दिसलेत. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट, लेंथ डिलिव्हरी, बाउन्स चांगला आहे, वेग चांगला आहे, पुन्हा एकदा बीट केलंय. वार पलटवार आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत आज या दिवसभरामध्ये आणि या मॅचमध्ये देखील. धावसंख्या स्थिर, बिनबाद 17. होय, 2 बॉल चांगले टाकलेत अमितने. पवनला आता शांत ठेवले गेले. राऊंड द विकेटने यावेळी स्विंग केलाय, ऑन साइडला फेकून दिलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा लांब पल्ल्याचा षटका ठोकलाय पवनने. क्रीजमध्ये थोडासा डीप मध्ये गेला, मागचा पाय वाकवत असताना खेचून मारला होता. चांगलं इलिव्हेशन प्राप्त केलं होतं. साधारणच्या मतीने टीमची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचते. चांगलं टायमिंग देखील होतं आणि बॉल एवढा खराब नव्हता. हा बॉल थोडासा खाली राहिलाय, बॅट चिकट आणि विकेट कीपर आता मात्र टिपलाय झेल. फलंदाज बाद. गेली शेवटच्या बॉलवर गोलंदाज अमितनं मात्र ओव्हरऑल षटक थोडंसं खर्चिक राहिलं, कारण 2 षटकार आले आणि 1 चौकार देखील आला. 16 धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आवाज पाली संघाची फलकावर 1 बाद 23. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर पेच्या ओव्हरमध्ये गणेशने चांगली सुरुवात करून दिली होती. फक्त 7च धाबा खर्च केले होते, परंतु अमितचं हे थोडंसं खर्चिक षटक राहिलं. 3 बॉल त्याने चांगले टाकले, परंतु 3 बॉल खराब टाकले. त्यावर आक्रमण चढवलं होतं पवनने, परंतु अखेरकार पवनची विकेट देखील मिळून दिली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 वर 1 विकेट, जरूर 1 विकेट गेले, परंतु धाबा देखील 11.5 सरासरीने चांगले जमा केलेत. आज संपूर्ण दिवसभरामध्ये सौरभ जाधव यांनी आम्हाला जबरदस्त साथ दिली आहे. स्कोररची भूमिका या स्पर्धेमध्ये ते पार पाडतायत. काल देखील त्यांची साथ लाभली होती आणि आर्यननं देखील स्कोररची भूमिका पार पाडली होती. 23 धावा फलकावर, शेवटचे 6 चेंडू. कुठेतरी आणखी 15 ते 20 धावा कदाचित जोडण्याचा प्रयत्न असू शकतो फलंदाजांचा. गोलंदाजीसाठी रुपेश, स्ट्रायकिंग एंडला कुणाल. कडे स्वीप केलाय, चांगला फटका, शॉर्ट फाईन लेगला बीट केलंय, लॉंग लेगला बॉलला पाठवलंय आणि बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4, येतोय चौकार. खूपच चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालेला. पुलरेंचा बॉल होता, बॅट अगदी क्लोज करत असताना स्वीप केला. लॉंग लेगचं क्षेत्र पूर्णपणे खाली होतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता, परंतु बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर निघून गेला. सीमापार चौकार आलाय. चौकाराने आपल्या इनिंगला सुरुवात केली. सुरुवातीला संघर्ष थोडासा करत होता बॅटर कुणाल, 2 बॉल डॉट आले होते, परंतु आता चौकार त्याच्या बॅटमधून आले. त्याला देखील माहिती आहे शेवटचे ओव्हर आहे, जेवढ्या धावा येतील तेवढ्या महत्त्वाच्या असतील. ओ यावेळेला स्विंग केलाय, भव्य हिट, बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकारानंतर येतोय कुणालच्या बॅटमधून षटकार. मधुकरची माली आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे
शिल्पकार आप्पा गोरले या ठिकाणी जुडलेले त्या दोन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. दोन चांगले फटके आलेत. यावेळी समोरच्या दिशेने पुढे येत असताना उडवलाय बॉटमेनचा चांगला वापर केला. ताकद होती. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त फटकेबाजी, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकणारी फटकेबाजी पाहायला मिळते कुणालच्या माध्यमातून. अगोदर स्वीप शॉटवर चौकार, त्यानंतर एक उत्तुंग षटकार स्क्वेअर लेगला आणि आता समोर उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कलात्मक बॅटिंग देखील पाहायला मिळते आणि ताकद देखील यूज करतोय. आणखी एक बिग हिट. बॉल चाललाय खाऊ कॉर्नरला, तिकडे फिल्डर मात्र त्यांच्या वाक्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क अगेन. सलगचा तिसरा षटकार. प्रथम क्रमांकाची रोख रक्कम, द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम ज्यांच्या माध्यमातून लाभली गेली असे माझे कार्यकुशल सरपंच साहेब या स्पर्धेचे शिल्पकार म्हणजेच आप्पा गोरले या ठिकाणी जुडलेले आहेत. षटकारांची हॅट्रिक कुणालच्या माध्यमातून पाहायला मिळाली. काय देखणे फटके त्यांनी सजवले आणि यावेळी चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. कमबॅक करून दिलं रुपेशने. धावा संख्येचा विचार केला तर धावफलक 45 वर जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल शिल्लक एक चांगलं टार्गेट धावफलकावर सेट केले. आवाजपोट पाली टीमने गावदेवी अंबरच्या विपक्षामध्ये राऊंड द विकेटने रुपेश कुणालसाठी यावेळेस ऑन साइडला स्लॉप स्वीप केलाय. पिकअप शॉट बॉलला पाठवले बॅकवर्ड स्कोअर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कडक षटकार. केलेले आहे. अफलातून बॅटिंग शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 4 षटकार आणि 1 चौकार ठोकला. 28 धावा कुठल्या आणि त्याच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर आवाज पाली संघानं बनवल्या 3 षटकांमध्ये तब्बल 51 धावा आणि आता 52 धावांचा डोंगर सर करावा लागेल क्वार्टर फायनल मध्ये दाखल होण्यासाठी आई गावदेवी अंबरजीत टीमला. 52 टू विन. फटके खूप चांगले पाहायला मिळाले. प्रेक्षणीय फटके होते. स्वीप शॉट जो सजवला होता उभे राहून तेवढं सोपं नाही, कारण का स्वीप शॉटसाठी तुम्हाला बॅट क्लोज करावी लागते. थोडंसं खाली वाकावं लागतं. त्यानंतर ओव्हर पिच बॉलवर समोर एक फटका सजवला. त्यानंतर हा स्लॉक स्वीपचा नमुना देखील चांगला पाहायला मिळाला. अप्रतिम फटके सजवले कुणालने. 4 षटकार 1 चौकार. बॅटिंग करत असताना 26 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि त्याचबरोबर 28 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 51 आणि 52 धावांची आवश्यकता आहे क्वार्टर फायनलमध्ये पोहोचण्यासाठी गावदेवी अंबरच्या टीमला. त्याचबरोबर सुरुवातीला पवनने देखील 23 धावांचं योगदान दिलं. त्याच्या बॅटमधून देखील 3 षटकार आले होते. तुटून पडले होते अक्षरशः. चांगली बॅटिंग आणि चांगला स्कोर बनवलाय. परंतु आपण विचार केला तर गावदेवी अंबरच्या टीमकडे देखील चांगली बॅटिंग लाईन आहे. सरासरीचा विचार केला तर 52 धावांची आवश्यकता म्हणजेच 17.33 ची सरासरी गाठावी लागेल. मोठी सरासरी आहे. म्हणजेच प्रत्येक ओव्हरमध्ये मोठे फटके देखील सजवावे लागतील. दरम्यान शुभागमन होत असताना कोशिंबी गावचे उद्योजक आणि समाजसेवक रमेशजी ठाकरे या ठिकाणी जुडले गेले. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. त्यांच्या माध्यमातून देखील कोशिंबीच्या क्रीडा नगरीमध्ये एक भव्य दिव्य क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळाला. वेलकम, आपलं स्वागत असेल. फटाक्यांच्या अतिशबाजीने रमेशजी ठाकरे साहेबांचं या ठिकाणी स्वागत केले जाते. वेलकम, सुस्वागतम. क्रिकेटवर त्यांचं देखील प्रेम राहिले. आपल्या विभागाचं क्रिकेट पुढे घेऊन जाण्यासाठी नेहमीच त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. असे कोशिंबे गावचे समाजसेवक आणि उद्योजक क्षेत्रातील एक मोठं नाव रमेशजी ठाकरे साहेबांचं या क्रिकेटच्या महान संग्रामामध्ये मनपूर्वक स्वागत असेल. जाऊया मॅचकडे. अजय सर, टार्गेट चांगलं सेट झाले. 52 धावांची आवश्यकता आहे. 17.33 सरासरी गाठायचे आणि त्याच्यासाठी पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये 20 पर्यंत मजल मारावी लागेल. तर थोडंसं समीकरण हलकं होईल.
दोन्ही शहापूर तालुक्यातील संघ आपल्याला खेळताना दिसत आहेत. गणेशजी ठाकरे आणि रमेशजी ठाकरे बंधूंचं आगमन झालेलं आहे. डावाला सुरुवात, 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला बॉल डॉट बॉल. गोलंदाज पहिल्या षटकामध्ये संजोगला आपण बघतोय आणि मागच्या मॅचमध्ये सामनावीराचा मानकरी ठरला होता. चांगली गोलंदाजी आणि चांगली बॅटिंग देखील केली होती संजोगनं. किशोरसाठी हा बॉल क्विकर डिलिव्हरी. लेफ्ट हँडेड बॅटर समोर आहे आणि त्यामुळे थोडा क्विकर टाकतोय. या अगोदर जेव्हा उजव्या हाताचे बॅटर होते या आधीच्या मॅचमध्ये तेव्हा चेंडूला तो फिरकी देत होता. चांगले व्हेरिएशन्स आहेत गोलंदाज संजोगकडे, चांगला अनुभव देखील आहे. सलगचे 2 डॉट चेंडू. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खोलव्या टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला हवेत आहे परंतु टायमिंग परफेक्ट पाहायला मिळत नाहीये. वाईडिश डीप मिड ऑफला बॉल अडवला गेलाय, तोपर्यंत मिळेल फक्त एक धाव. तिसऱ्या बॉलवर अकाउंट ओपन होत आहे आई गावदेवी अंबरजी टीमचं. टार्गेट फार मोठं आहे, प्रचंड मोठं टार्गेट म्हणावं लागेल कारण 3 ओव्हर्समध्ये तब्बल 52 बनवायचे आहेत. मात्र आज आपण बघितलेलं आहे 58 धावा देखील चेस झालेल्या आहेत. एका मॅचमध्ये 53 धावा वावेगर संघानं चेस केल्या होत्या बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघाविरुद्ध. जेव्हा ऋषी बरसला होता तब्बल 46 धावा त्याने कुठल्या होत्या. सुरेख बॉल सुरेख गोलंदाजी. चांगल्या वेगानं चेंडू टाकले जात आहेत या षटकामध्ये. त्याला माहिती आहे दोन्ही डावखुरे फलंदाज आहेत आणि चेंडू जर वळवण्याचा प्रयत्न केला तर कदाचित फलंदाजांसाठी थोडं सोपं जाईल, त्यांच्या आर्कमध्ये बॉल येतील. परंतु वेगवान मारा सुरू आहे संजोगचा. आता मात्र दिशा भरकटली आणि त्याला फेकून दिलं एका हातानं. भिंगरी शॉट, षटकार. गणेशच्या बॅटमधून हा नेत्रदीपक फटका. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता एका हाताने बॅट ऑन साईडला फिरवल्याने बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवलं. थोडासा संघर्ष करतोय. 5 बॉलचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 7 वर. मुख्य व्यासपीठावर आपण पंचांना सन्मानित करणार आहोत. शकील कोटी सर यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे, यांना सन्मानित केलं जाईल. पंचांचं शेड्यूल देखील फार बिझी आहे. आता इथून निघाल्यानंतर थेट टेंबोलीमध्ये त्यांना जावं लागणार आहे. द केक क्राऊन ट्रॉफीचं देखील आजपासून आयोजन सुरू होत आहे. आजपासून ती स्पर्धा सुरू होत आहे आणि त्यामुळे तिकडे आता नाईटमध्ये त्यांना पंचगिरी करण्यासाठी जावं लागणार आहे. ओव्हरपिच बॉल लॉफ्ट केलाय, बॉटम एंडचा चांगला वापर. मात्र तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण वायडिश लॉंगॉनला. एकच धाव मिळते. चांगला फटका होता, जास्त धावा मिळाल्या नाहीत आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. गोलंदाजी चांगली राहिली या पहिल्या षटकामध्ये संजोगची. पहिलं षटक समाप्त, धावसंख्या 8. आइए शकील सर, आपका यहाँ पर सम्मान किया जाएगा. जसं तुम्ही उल्लेख केलात की ते देखील बिझी आहेत, त्यांची देखील आज कसोटीच आहे. डे नाईट 2 हातामध्ये 2 लाडू आहेत त्यांच्या आज असं म्हणावं लागेल. स्पर्धेचे सर्व आप्पा गुरले यांना मी विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते शकीलची कोटी सन्माना सन्मानित करायचे. खूप चांगला अभ्यास आहे, क्रिकेटचे संपूर्ण नियम माहीत आहेत आणि प्रत्येक टीमला योग्य तो न्याय प्रत्येक खेळाडूला देण्याचं काम केले. अप्रतिम पंचगिरी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शकीलची कोटी सरांसाठी. भरपूर वर्ष क्रिकेट देखील खेळलेलं आहे त्यांनी. टेनिस क्रिकेट असेल किंवा लेदर क्रिकेट देखील खूप चांगलं ते खेळलेले आहेत आणि आता पंचांच्या भूमिकेत गेली कित्येक वर्ष आपण त्यांना बघतोय या भिवंडी क्रिकेटमध्ये. खूप चांगलं योगदान त्यांचं. खूप खूप धन्यवाद शकील कोटी सर. पुढील वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. 8 धावा फलकावर लागलेल्या आहेत. आता समीकरण कठीण झालंय. 12 बॉल्समध्ये तब्बल 44 बनवायचे आहेत आई गावदेवी अंबरजी टीमला. होय, सरासरी थोडीशी वाढली. प्रत्येक ओव्हरमध्ये 22 धावांची गरज आहे. थोडासा खाली राहिला, बॅट हवेतून फुटली. गती देखील चांगली होती. चांगल्या गतीने सुरुवात केली या ओव्हरला गोलंदाज कुणालने. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. कदाचित हा कव्हर्समधून देखील काढता आला असता परंतु समोर कुठेतरी लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. योग्य टेक्निकचा वापर जास्त झालेला नाहीये. अचूक फुटवर्क खऱ्या अर्थानं पाहायला मिळालेलं नाहीये. जास्त जोरात खेळण्याचा देखील प्रयत्न करतायत फलंदाज. सुरेख बॉल, अगदी ब्लॉकहोलचा वेध घेणारा चेंडू. ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. ऑन ड्राईव्ह फक्त एक धाव मिळणार आहे. सिंगल डबलने जास्त काही साध्य होणार नाहीये अंबरजी टीमसाठी. हो, एकेरी दुहेरी धावेने धावफलकावर फारसा परिणाम होणार नाहीये. टार्गेट खूप दूर आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला हवाई हल्ले करावे लागतील. ती क्षमता जरूर आहे गणेश आणि किशोरमध्ये, परंतु आतापर्यंत त्यांना शांत ठेवले गेले. 10 बॉल्समध्ये आता 43 करायचे आहेत. या वेळेला स्विंग केलाय, चांगला फटका. फेकलाय बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. उत्तुंग षटकार. किशोरच्या बॅटमधून हा धमाकेदार फटका आणि याचीच तर आवश्यकता आहे. क्षमता आहे फलंदाजांमध्ये, क्षमतेनुसार कामगिरी करावी लागेल. होय, मोठ्या फटक्यांचीच मागणी आहे आणि तो पुरवठा करेल का किशोर
क्षमता आहे. गणेशच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय. आता 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉलमध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी आपण जर विचार केला तर 37 धावांची आवश्यकता असेल. प्रत्येक बॉलवर असे घणाघाती प्रहार करावे लागणार आहेत. सुरुवात जी पाहिजे होती, पॉवर प्लेचं जे पहिलं षटक होतं विशेषतः त्याचा जास्त लाभ घेता आला नाही, कारण गोलंदाजी फार चांगली पाहायला मिळाली संजोगकडून. या षटकाची सुरुवात कुडालनं चांगली केली आहे, परंतु मागचा बॉल स्लॉटमध्ये टाकला आणि त्याला बरोबर मिड विकेट बाउंड्रीलाईनच्या पलीकडे डिपॉझिट केलंय फलंदाज किशोरनं. 15 धावा फलकावर लागल्यात. आणखी 37 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल राऊंड द विकेट. पुन्हा एकदा त्याच दिशेनं लॉफ्ट करायचा होता, परंतु यावेळेला टायमिंग परफेक्ट जुळवता आलं नाहीये. वाडिश डीप मिड विकेटला चांगली फिल्डिंग, फक्त एक धाव मिळेल. सिंगल जेव्हा जेव्हा येते तेव्हा मात्र प्रेशर फलंदाजांवर अधिक वाढत जातं. सलगचे मोठे फटके पाहिजेत. अधूनमधून मोठे फटके खेळून आता चालणार नाहीये. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 16, समीकरण 8 चेंडू आणि 36 धावा. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील. गणेश स्ट्रायकिंगवर यावेळी स्लेन चांगली होती, तेवढा चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये मिसफील्ड जरूर झाली होती, परंतु बॅकअप चांगलं होतं. सिंगल येते. तर 7 बॉल शिल्लक आहेत आणि 35 धावांची आवश्यकता आहे. अजून एखादा डॉट बॉल आला की विकेट आली. डॉट बॉल जरी आला तरी देखील या सामन्यामध्ये वर्चस्व राहील आवाज सपोर्ट पाली टीमचं. एक मोठा फटका आला खरा या षटकामध्ये, परंतु तदनंतर चांगले चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज कुणालने डिलिव्हर केलेत. मोठ्या फटक्यांपासून निश्चितच वंचित ठेवतोय फलंदाजांना. षटकातील शेवटचा बॉल स्विंग अँड मिस, चुकीच्या लाईनवर बॅट फिरवली आहे. डॉट बॉल आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ होतोय. समाप्त धावसंख्या 17. अंबरची टीम, समीकरण 6 चेंडू आणि 35 धावा. मुख्य व्यासपीठावर कोशिंबीतील काही पाहुणे या ठिकाणी जोडले गेले, त्यांना आपण सन्मानित करूयात. गणेशजी ठाकरे यांना आपण सन्मानित करणार आहोत. माजी उपसरपंच या स्पर्धेचे आयोजक पंडितजी माली साहेबांना मी विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते गणेशजी ठाकरे साहेबांना सन्मानित करायचे. यावेळी ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता गणेशजी ठाकरे साहेबांना यावेळी सन्मानित केलं जातं. या स्पर्धेचे आयोजक पंडितजी माली साहेब यांच्या शुभ हस्ते मायाची शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह दिलं जातं. त्यानंतर आपण रमेशजी ठाकरे साहेबांना देखील सन्मानित करणार आहोत. मी आप्पा गोरले यांना विनंती करतोय की आपण आपले शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. गणेशजी ठाकरे, रमेशजी ठाकरे, सुभाषजी ठाकरे या स्पर्धेची शोभा वाढवत असताना कोशिंबीवरून या ठिकाणी जोडलेले आहेत. ठाकरे ब्रँड आपलं स्वागत असेल. रमेशजी ठाकरे यांना यावेळी अप्पा गोरले यांच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. त्यानंतर सुभाषजी ठाकरे यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. मी उमेशजी कतोरे या स्पर्धेचे आयोजक आहेत, त्यांना विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. मैदानामध्ये 6 बॉलमध्ये अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे 6 षटकार ठोकावे लागतील. पहिलाच बॉल बुंद्यात टाकला होता. बॉटम एलचा वापर करत असताना खोदून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मुख्य व्यासपीठावर सुभाषजी ठाकरे यांना सन्मानित केलं जातं. सिंगल येते. आता या मॅच मध्ये औपचारिकता राहिली असं मानावं लागेल. 5 बॉलमध्ये अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. पकड निर्माण केली आवाज स्पोर्ट पाली टीमने. अप्रतिम कामगिरी आवाज पाली संघाचा आपण विचार केला तर बॅटिंगमध्ये सलामीवीर चमकले. पवन आणि कुणाल दोघांनी दमदार बॅटिंग केली आणि त्यानंतर गोलंदाजांनी देखील चांगलं कार्य केलंय. हा बॉल कमजोर आहे. फुल टॉस स्विंग केला ऑन साईडला. डीप मिड विकेटला क्लिअर केलंय. षटकार. पण असं वाटतंय आता की उशीर झाला. होय, खरंच उशीर झाले. दिवा भिजले आणि त्या भिजलेल्या दिव्यामध्ये तेल टाकण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे बॅटर किशोरच्या माध्यमातून. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. डाव्या एष्टीच्या बाहेर. यावेळेला वाईड. अवांतर धाव मिळेल. यस, वाईड बॉल असेल. एखादा एक्स्ट्रा बॉल, नो बॉल विशेषतः त्याच्यावर मोठा प्रहार आला तर पुन्हा एकदा सामना जिवंत होऊ शकतो. होय, तशी चुकी करेल का या महत्त्वाच्या सामन्यामध्ये गोलंदाज पवन. 4 बॉलमध्ये अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर द विकेटने क्लीन बॉल, दांडी गुल, विकेटचं पतन. विकेट क्रमांक पहिले डाऊन. मुख्य व्यासपीठावर ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर म्हणून सायकल पुरस्कृत केली गेली आहे असे आई गावदेवी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय सचिन शेट गोरले यांना आपण सन्मानित करणार आहोत. नितीनजी पडवल यांना मी विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. या स्पर्धेमध्ये मालिकावीर कोण होईल? मालिकावीरासाठी एक सायकल दिली जाईल. आई गावदेवी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सचिन शेट गोरले यांच्या माध्यमातून ती पुरस्कृत केलेली आहे आणि त्यांना मुख्य व्यासपीठावर आपण सन्मानित करणार आहोत. नितीनजी पडवल यांच्या शुभ हस्ते सन्मान पार पडला जाईल.
आपण पाहू शकता सचिन शेठ गोरले आई गावदेवी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत. त्यांचं मोलाचं सहकार्य स्पर्धेला लाभलं गेले. सायकल त्यांनी पुरस्कृत केलेली आहे मालिकावीर म्हणून आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय. जाऊया मॅचकडे. लेफ्ट टर्न राऊंड विकेटने ऑन साईडला ताकदीने टर्न केले. डीप मध्ये शतरक्षक सिंगल येते. फक्त औपचारिकता आता शिल्लक आहे या मॅचमध्ये. यानंतर आजचा शेवटचा सामना अर्थातच दुसरी क्वार्टर फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळेल. चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध देवयानी कन्स्ट्रक्शन्स वारलीपाडा. उद्या स्पर्धेचा तिसरा आणि शेवटचा दिवस असेल. सुपर संडे पाहायला विसरू नका. उद्याचा पहिला सामना ठीक सकाळी 9 वाजता स्वराज 11 डोहळे विरुद्ध लोणे तळवली. दुसरा सामना असेल आई गावदेवी सापे बी विपक्ष मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी. त्यानंतर जयगणेश वाफाळे ए विपक्ष सार्थक 11 कुरुंद. चौथा सामना असेल चिरोबा वाशिरे विपक्ष भादवड. पाचवा सामना जयगणेश वाफाळे बी विपक्ष श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा आणि तदनंतर चिंचवली विपक्ष माऊली स्पोर्ट्स वडवली. हे 12 संघ उद्या ॲक्शनमध्ये असतील आणि अर्थातच वेताळ स्पोर्ट्स दळेपाडा संघ जो टॉप 3 मध्ये पोहोचलेला आहे. आजच्या सामन्यांतून देखील एक संघ टॉप 3 मध्ये दाखल होईल. म्हणजे सेमीफायनल आणि फायनल मॅच देखील सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फोर्सिंग स्ट्रोक काऊ कॉर्नरला बॉलला पाठवलंय. औपचारिकता येथे कंप्लीट होत असताना या मॅचची आणि आवाज पाली संघ दाखल होतोय क्वार्टर फायनल मध्ये. माजी सरपंच व माजी उपसरपंच चषक 2026 क्वार्टर फायनलची मॅच आता आपल्याला पाहायला मिळेल. आवाज स्पोर्ट्स पाली विपक्ष देवयानी कन्स्ट्रक्शन्स वारलीपाडा. अभिनंदन टीम आवाज पाली. मॅन ऑफ द मॅच